हे असं तोंडाला पानं फुसायची कामं बंद करा आता खरंच. हे असे महिन्याला एक GR काढायचं पण बंद करा. कारण ह्या GRचा खरंच उपयोग जर होत असेल ना तर काढा. कारण GRचा खरंच उपयोग होतोय असं मला तरी वाटत नाही. खरंच काय होतंय की GR काढताय तुम्ही, सुविधा देताय असं दाखवताय, एका हाताने देताय असं दाखवताय, पण दुसऱ्या हातानं ते कसं देता नाही येणार याच्यासाठी प्रयत्न त्या GR मधून असतात की काय, त्याच्या नियमातून असतात की काय असं वाटतं. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलन बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरंच जर खरंच लाभ द्यायचा नसेल दिव्यांगांना जर खरंच लाभ द्यायचा नसेल किंवा एखादी गोष्ट मिळवून द्यायची नसेल तर ते GR पण नको काढत जाऊ, नका काढू, खरंच नका काढू. कारण काय होतंय की ते GR आला किंवा जे काही तुमचे न्यूज येतात, तुमचे जे काही परिपत्रक येतात, तर त्याच्यामुळे काय होतं की दिव्यांग आशेला लागतो. दिव्यांगाला एक पालवी निर्माण होते, मनामध्ये पालवी निर्माण होते त्याच्या, की बाबा आता हा GR आलाय म्हटल्यानंतर किंवा हे परिपत्रक आलंय म्हटल्यानंतर आता माझ्या ज्या काही गोष्टी, मला जे काही ते योजनेचा लाभ मिळत नव्हता, मला ज्या काही त्या योजनेचा लाभ मिळत नव्हता, तर ती योजना मला आता सहज मिळेल असं वाटतं. आणि असं वाटण्याचं कारण काय, तर तुमचं परिपत्रक, तुमचा GR आणि जे कोणी अर्धवट माहित्या पसरवतात तर त्यांचं कारण, ते कारणीभूत आहेत खरं तर. म्हणजे पूर्ण GRची वाचन किंवा जे GR मध्ये लिहिलेलं आहे तर तेवढंच वाचणार, पण त्याची नियमावली, नियम व अटी असतात तर त्या नाही वाचणार किंवा त्या नाही सांगणार आपल्याला. आणि अर्धवट बातम्या देऊन आपल्याला त्रास कसा दिव्यांगांना होईल हे पाहणार, म्हणजे स्वतःची पोळी कशी भाजून घेता येते ते पाहणार. मग त्याच्यामुळे तुम्ही जर अशा गोष्टी करणार असाल तर नकाच करू, नकाच करू. खरोखर काय सुविधा द्यायची गरजच नाही आम्हाला दिव्यांगांना. कारण ह्या हाताने देतोय असं दाखवायचं, पण ह्या हाताने परत काढून घ्यायचं ते, हे गरज नाही आहे त्याची, या काही गरज नाही आहे त्याची. तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं, असं नका करू प्लीज, सरकारला विनंती आहे. मी आज कोणत्या विषयी बोलतोय, तर मी आज बोलतोय रेशन कार्ड विषयी. रेशन कार्ड म्हणजे अंत्योदय शिधापत्रिका दिव्यांगांसाठी. आता प्रत्येक दिव्यांगाला अंत्योदय शिधापत्रिका मिळणार म्हणून असे किती वेळा परिपत्रक निघाले, किती GR निघाले. मी आज हा विषय का बोलतोय, कारण आता सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि ते 25 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. मग त्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे आता बजेट तर मांडून झालेलं आहे, बजेटमधून दिव्यांगांना काय भेटलेलं आहे, काय भेटलेलं नाही त्याच्यावरती आपण मागे चर्चा केलेली आहे. पण जे काही आता 18 विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न किंवा मंजूर अगदी सहज होणार आहेत फडणवीस सरकारकडून, तर त्यामध्येच अजून एखादं विधेयक यावं. कारण असे कागदी घोडे नाचवण्यापेक्षा एखादं विधेयक आलं, विधेयक किंवा एखादा ठाम GR जर निघाला किंवा ठाम जर परिपत्रक निघालं तरच बरं होणार आहे दिव्यांगांसाठी. कारण अंत्योदय तुम्ही देणार म्हणताय, बरोबर आहे, अंत्योदय तुम्ही देणार म्हणताय, प्रत्येक मागील त्या दिव्यांगाला अंत्योदय देणार म्हणताय, त्याला उत्पन्नाची अट नसणार म्हणताय, त्याला बाकीच्या गोष्टींची अट नसणार म्हणताय. पण ज्या वेळेला म्हणजे बाकीच्या तुमच्या त्या ज्या काही अटी आहेत तर त्या नसणार म्हणताय तुम्ही. ज्या व्हिडिओमध्ये पसरतात, ज्या बातम्यामध्ये येतात, जे तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः सांगत नाही, प्रेस नोट काढून तुम्ही स्वतः तुमच्या वेबसाईटवरती टाकत नाही, पण जे कोणी तुमचे GR वाचून बातम्या पसरवतात तर त्यांच्या बाबतीत मी बोलतोय. आता ते पसरवतात तर ते अर्धवट पसरवतात. सगळ्यांना मिळणार, प्रत्येक दिव्यांगाला मिळणार, प्रत्येक दिव्यांगत्व 40% जरी असेल तरी सुद्धा त्याला अंत्योदय शिधापत्रिका मिळणार, 40%च्या वरती असेल त्याला अंत्योदय शिधापत्रिका मिळणार, भरपूर अशा गोष्टी पसरवतात. तर आता मला एक सांगा, या गोष्टी खरंच ऍक्च्युली आपल्या बाबतीत घडतात का? प्रत्येक दिव्यांगांनी सांगा मला, ज्याला पाहिजे त्याला किंवा ज्याला खरंच गरज आहे त्याला आजपर्यंत दिव्यांग व्यक्तीला अंत्योदय रेशन कार्ड भेटलेलं आहे का? अंत्योदय शिधापत्रिका भेटली आहे का? भले त्या अंत्योदय शिधापत्रिकेचा लाभ मिळायचा राहू दे, म्हणजे अंत्योदय शिधापत्रिका तर आपल्याकडे आहे, पण त्या 35 किलो धान्य मिळायचं राहू दे, 35 किलो धान्य मिळायचं राहू दे, पण निदान आपल्याला ते जे कार्ड आहे तर ते कार्ड तरी भेटलं आहे का? असेल तर सांगा. कारण त्या कार्डचा उपयोग सरकार किती सांगतंय बघा. अंत्योदय कार्ड असेल तर 1 किलोवॅटचं सौर ऊर्जेचं लाईट बिल आपल्याला, म्हणजे लाईटचं जे काय आपल्याला सौर ऊर्जा आहे तर ती जोडता येईल वगैरे असं सांगितलं जातं. पण किती अशा दिव्यांगांच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे, किती त्याला नियमाटी पाळलेले आहेत, किती त्याला नियमाटी लावलेल्या आहेत, याचा विचार कधी आहे का? कारण ज्या वेळेला माझा दिव्यांग किंवा मी ज्या वेळेला त्या अन्नपुरवठा विभागाकडे जातो अंत्योदयसाठी मागणी करायला, माझ्या ज्या काही रेशन कार्डवरती नावं आहेत तर त्यांची नावं घेऊन जातो किंवा त्यांचे पुरावे घेऊन जातो, तर त्यावेळेला मला सांगितलं जातं की तुझं लग्न झालेलं नाहीये. पहिलं कारण दिलं जातं. दुसरं कारण दिलं जातं इथं कोटा शिल्लक नाहीये. तिसरं कारण दिलं जातं तुझ्या पुढे जास्ती नंबर आहेत.
चौथं सांगितलं जातं तुझं उत्पन्न जास्त आहे. पाचवं सांगितलं जातं तुझं दिव्यांगत्व प्रमाण कमी आहे. सहावं कारण सांगितलं जातं, अजून काही सांगितलं जातं, कागद नाही आहेत, आता जमा करून घेतो, हे असे भरपूर जवळपास 15 ते 20 कारणं आम्हाला दिली जातात. मग आता काय आहे नेमकं खरी गोष्ट ते तरी तुम्ही सांगा. कारण माझ्या मते तरी, माझ्या अभ्यासानुसार तरी, म्हणजे मी ज्यावेळेला तलाठी ऑफिसला म्हणा, तहसीलदार ऑफिसला गेलोय किंवा अन्न पुरवठा विभागाला गेलोय, त्यावेळेला 40 ते 65% दिव्यांगांना अंत्योदयचं कार्ड हे मंजूरच नाही आहे किंवा नियमामध्ये बसतच नाही. परत दुसरी गोष्ट, त्याचं लग्न झालेलं पाहिजे, ही दुसरी अट तुमची. तिसरी अट, त्याला 2 मुलं पाहिजेत, कमीत कमी 4 जणांचं कुटुंब त्याचं पाहिजे. 4 जणांचं कुटुंब म्हणताय तुम्ही, ते एक पाहिजे. परत त्याचं उत्पन्न 15,000च्या आतलं पाहिजे. 21,000 पण नाही, 15,000च्या आतलं पाहिजे, ही अट लावली जाते तुमची. परत इलेक्ट्रिसिटी बिल पाहिजे, रहिवासी दाखला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. तुमचं त्या जो तुमचा रेशन दुकानदार आहे गावातला, तर त्याचं मंजूर सहमतीपत्र पाहिजे. अशा गोष्टी, त्याच्याकडे कोटा आहे का शिल्लक विचारून या, तो व्यवस्थित उत्तर देतो का बघा, तो बोलतोय का बघा, या सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टी पार पडून 100 दिव्यांगांनी जर प्रयत्न केला तर त्यातला 1 नाही तर 3 दिव्यांगांना ते मिळतं, नाहीतर बाकीच्यांना मिळतच नाही रेशन. मग माझं एक म्हणणं आहे सरकारला एक विनंती आहे की पहिलं अट लग्नाची काढून टाकावी. प्रत्येक, आता नॉर्मल मुलांची लग्न होईन झाल्यात, नॉर्मल मुलींची लग्न होईन झाल्यात, आणि दिव्यांग मुलांना कोण मुली देणार आहेत. पहिली गोष्ट ही झाली, लग्नाची अट पहिली काढून टाकली पाहिजे, आणि त्याचं कुटुंब 4 जणांचं असलं पाहिजे, म्हणजे त्याची मुलं 2 असली पाहिजेत, ही पण दुसरी अट काढली पाहिजे. कारण त्याचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो दिव्यांग व्यक्तीचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे. दिव्यांग व्यक्ती ती मुलगी असू देत किंवा मुलगा असू दे, त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे की त्यानं किती मुलांना जन्म द्यायचा, त्याने एकाला द्यायचं की 2ला द्यायचं की एकालाही द्यायचं नाही, ही त्याचं वैयक्तिक व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचं, हे आपल्या संविधानामध्ये आहे. आणि जर ते दोघं जोडपं नवरा बायको दिव्यांग असतील तर त्यांना कोणतीही अट न लावता, कोणतीही उत्पन्नाची सुद्धा नाही, कोणतीही न अट लावता, दिव्यांग बेसिसवरती, फक्त तो गव्हर्नमेंट सर्वंट नसेल तर त्याला अंत्योदयचा लाभ दिला पाहिजे. हे पहिले गोष्ट केली पाहिजे. दुसरं लग्नाचं, तिसरं मुलांचं, चौथं उत्पन्न. आता मला सांगा, कुठला महाराष्ट्रातल्या एकत्रित गावातला तलाठी 15,000च्या आतला उत्पन्न दाखला देतोय काय मला सांगा तुम्ही. साधं 50,000च्या आतला दिना होता उत्पन्न दाखला तुम्हाला. 50,000च्या आतला सुद्धा उत्पन्न दाखला भेटत नाही दिव्यांगांना. दिव्यांगांनाच काय कोणालाच भेटत नाही. भिकारी असेल तरी सुद्धा त्याला 50-60 हजाराच्या वरचा उत्पन्न दाखला मिळतो. मग तुम्ही 15,000ची अट कशी काय लावू शकता त्याला. एक मुद्दा काढून टाकला पाहिजे. ही जे काय मी सांगतोय त्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत सपशील. तिसरी गोष्ट म्हणजे वार्षिक उत्पन्न वगैरे 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 हे पण काढलं पाहिजे. अरे तो निराधार आहे ना, पेन्शन घेतोय म्हणजे तो निराधार आहे, त्याला न काही कोणती अट लावता त्याला अंत्योदयचा लाभ दिला पाहिजे, अंत्योदय रेशन कार्डचं. हेच मला म्हणायचं होतं की ज्या अटी लावलेल्या आहेत अन्न पुरवठा अधिकारी देत नाहीत, कोटा नाही म्हणून सांगतात. मग तुम्ही वरून कसं सांगता कोटा आहे म्हणून शिल्लक, किंवा कोटा तुम्ही बघितल्याशिवाय तुम्ही कसं काय ते देताय. जे काही आहे परिपत्रक काढताय किंवा जाहीर काढताय तर याच्यावरती ठोस असं काहीतरी निघलं पाहिजे. आणि जे काय अन्न पुरवठा मंत्री आहेत, अन्न पुरवठा मंत्री जे छगन भुजबळ जे आहेत, तर त्यांनी काहीतरी निर्णय केला पाहिजे या अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये. आणि दिव्यांगांच्या बाबतीत ज्या काही निर्णय आहेत तर ते घेतले पाहिजे आणि प्रत्येक दिव्यांगाला त्याचा लाभ होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. एवढीच एक कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.